नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील जाधव स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या या यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो। मागच्या 3 लेक्चरपासून आपण मराठी व्याकरणाचा संधी हा घटक शिकत आलेलो होतो आणि या घटकामध्ये आपण पहिल्या लेक्चरमध्ये संधी म्हणजे काय, संधीचे प्रकार आणि स्वरसंधी याबद्दल आपण माहिती घेतली होती आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये। आणि दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी दीर्घादेश संधी म्हणजे काय, दीर्घादेश संधीचे उदाहरणं कशा पद्धतीने सोडवायचे हे आपण बघितलं होतं। आणि तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी गुणादेश संधी म्हणजे काय हे बघितलं होतं आणि रुद्धादेश संधी म्हणजे काय हे पण आपण त्या ठिकाणी कव्हर केलं होतं। आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला त्याचा पुढचा जो प्रकार असणार आहे स्वरसंधीचा तो म्हणजे यनादेश संधी। यनादेश संधी हा घटक जो असणार आहे या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचा। आता यनादेश संधी हे जर बघायचं असेल तर यनादेश या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे काय असणार आहे की यनादेशमध्ये 2 शब्द असणार आहे। यनादेशमध्ये पहिला शब्द असतो या ठिकाणी यन आणि दुसरा शब्द या ठिकाणी आदेश। आता आदेशची व्याख्या काय होती हे आपण पहिल्याच लेक्चरमध्ये बघितलं होतं। आदेशची व्याख्या होत असती लक्षात घ्यायचं की जेव्हा एक वर्ण दुसऱ्या वर्णाची जागा घेतो तेव्हा त्याला आदेश असं म्हटलं जात असतं। मग या ठिकाणी कोणत्या वर्णाची जागा कोणता वर्ण घेणार आहे ते लक्षात घ्या। इथं म्हटलेलं आहे यनादेश म्हणजेच यचा आदेश झाला पाहिजे अशा पद्धतीनं या शब्दाचा अर्थ यनादेश असा होतो। आता यनादेश ही जी संधी असणार आहे ही अर्धस्वरांशी संबंधित संधी आहे। म्हणजे अर्धस्वर कोणते आहेत आपण हे पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं होतं, पहिल्या चॅप्टरमध्ये आपण हे बघितलेलं आहे की अर्धस्वर कोणते असणार आहे। अर्धस्वर असतात या ठिकाणी य, त्यानंतर असणार इथं र आणि ल आणि व हे अर्धस्वर आहेत आणि ह्या अर्धस्वरांवरतीच आधारित कोणती संधी असणार इथं यनादेश संधी असणार आहे। मग हे य व र ल जे असणार आहे आता इथं काय होतो यचा आदेश होत असतो म्हणजे इतर स्वरांची जागा जेव्हा य र ल व हे स्वर घेतील तेव्हा त्याला काय म्हटलं जात असतं यनादेश संधी असं म्हणतात। मग ही यनादेश संधी जर समजून घ्यायची आता तर यनादेश म्हणजे काय आणि संप्रासारण म्हणजे काय या दोन्ही मधला फरक अगोदर समजला पाहिजे। पहिलं जे चॅप्टर आहे मराठी ग्रामरचं आपण तिथं स्वरांबद्दल माहिती घेतली होती किंवा व्यंजनाबद्दल माहिती घेतली असेल त्यामध्ये अर्धस्वर म्हणजे काय हे समजून घेतलं होतं आणि या अर्धस्वरांवरतीच अवलंबून असणारी संधी कोणती असते या ठिकाणी तर यनादेश संधी असते। मग अगोदर आपल्याला या ठिकाणी यनादेश संधी समजून घ्यायची आहे तर यनादेश म्हणजे काय आणि संप्रसारण म्हणजे काय हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे। आता जनरली लक्षात घ्यायचं आहे की यनादेशमध्ये इथं लक्षात घ्या की यनादेश ही संधी अर्धस्वरांवरती डिपेंड असणार म्हणजे अर्धस्वर कोणते असणार य असणार, त्यानंतर या ठिकाणी र, त्यानंतर असणारे ल आणि व हे अर्धस्वर आहेत। य र ल व हे अर्धस्वर असणार आहे। याला अर्धस्वर का म्हणतात हे आपण पहिल्या चॅप्टरमध्ये शिकलो होतो। याला अर्धस्वर याच्यामुळे म्हटलं जात असतं कारण यचा उच्चार हा ई सारखा होतो। यचा उच्चार जो असणार आहे हा इथं ई सारखा होतो, र चा उच्चार हा रू सारखा होतो, ल चा उच्चार हा इथं लू सारखा होतो आणि व चा उच्चार हा उ या स्वरासारखा होतो। म्हणजे य चा उच्चार ई सारखा, र चा उच्चार रू सारखा, ल चा उच्चार लू सारखा होतो आणि व चा उच्चार हा ऊ सारखा होतो। म्हणजेच यांचा उच्चार हा स्वरांसारखा होतो त्याच्यामुळे याला काय म्हटलं जात असतं अर्धस्वर असं म्हटलं जात असतं। मग याच कॉन्सेप्टवरती इथं यनादेश आणि संप्रासारण हे तुम्हाला समजून येईल। आता यनादेश म्हणजे काय तेव्हा लक्षात घ्यायचं आहे किंवा संप्रासारण म्हणजे काय की जेव्हा लक्षात घ्यायचं आहे की य म्हणजे ही व्यंजन य र ल व जे असणार आहे या व्यंजनांची जागा जेव्हा हे स्वर घेतील या व्यंजनाच्या जागी जेव्हा हे स्वर येतील तेव्हा त्याला म्हटलं जात असतं या ठिकाणी संप्रसारण। तर यालाच म्हटलं जात असतं इथं संप्रसारण। तर संप्रसारणची व्याख्या या अशा पद्धतीने असते लक्षात घ्यायचं आहे। जेव्हा य च्या जागी ई किंवा ई येईल, र च्या जागी जेव्हा रू येतो, ल च्या जागी जेव्हा लू घेतला जात असतो आणि व ची जागा जेव्हा ऊ घेतो तेव्हा त्याला म्हटलं जात असतं इथं संप्रसारण। आणि संप्रसारण ही कॉन्सेप्ट संप्रसारणचं उदाहरण जर द्यायचं झालं तर गाई हा जो शब्द असणार आहे हे संप्रसारणचं उदाहरण आहे। कारण गायीमध्ये यचा उच्चार येतो पण याच्या जागी काय ना या ठिकाणी ई घेतला गेला म्हणजे हे जे उदाहरण असणार आहे हे संप्रसारणचं उदाहरण आहे। त्याच पद्धतीनं नवरात्र हा जो शब्द असणार आहे या ठिकाणी इथं नवरात्र असा घेतला जात असतो म्हणजेच या ठिकाणी नवरात्रमध्ये व येतो आणि व च्या जागी काय आलेला आहे या ठिकाणी ऊ आला म्हणजेच हे उदाहरण जे असणार आहे हे संप्रसारणचे उदाहरण आहेत। म्हणजे संप्रसारण हे समजून घ्या अगोदर काय असणार आहे तर ह्या अर्धस्वरांच्या जागी जेव्हा हे स्वर येतात त्यावेळेस त्याला म्हटलं जात असतं संप्रसारण। म्हणजे य ची जागी ई घेतल्या जाईल, र ची जागा रू घेईल, ल ची जागा लू घेईल आणि व ची जागा जेव्हा ऊ घेईल तेव्हा त्याला म्हटलं जात असतं संप्रसारण। आणि याच्याच उलट जायचं आहे
याच्या उलट जायचं म्हणजे आता इथं लक्षात घ्यायचं आहे, जेव्हा या ठिकाणी इथं या स्वरांची जागा हे अर्धस्वर जेव्हा घेतात, म्हणजे इथं ईच्या जागी ई येणार, य येणार, रूची जागा र घेणार, लूची जागा ल घेणार आणि ऊची जागा जेव्हा व घेतो तेव्हा याला म्हटलं जात असतं या ठिकाणी आता यनादेश. तर यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी आता यनादेश आणि हेच यनादेश संधी असणार आहे. मग आता यनादेश संधीमध्ये काय होणार आहे की जेव्हा हे स्वर येतील आणि या स्वरांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर येऊ द्या तर या स्वरांची जागा कोण घेतात, अनुक्रमे हे अर्धस्वर घेत असतात. म्हणजे ईची जागा जेव्हा य घेतो, रूची जागा जेव्हा र घेतो, लची जागा लूची जागा जेव्हा ल घेतो, ऊची जागा जेव्हा ऊ घेतो तेव्हा यालाच म्हटलं जात असतं इथं यनादेश. आणि यनादेश संधीचे जे काही उदाहरणं असणार आहेत ते या संधीच्या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला इथं बघायचे. आता संप्रसारण आणि यनादेश म्हणजे काय या दोन्हीमधला फरक तुम्हाला समजला असणार या ठिकाणी. जेव्हा या ठिकाणी यची जागा म्हणजे या अर्धस्वरांची जागा जेव्हा हे स्वर घेतील त्याला म्हणायचं आहे संप्रसारण. संप्रसारणचे उदाहरणं हे लक्षात घ्यायचे, गायी आणि त्यानंतर या ठिकाणी नवरात्र हे जे उदाहरणं असतील हे संप्रसारांचे उदाहरणं असणार आहे. आणि जेव्हा या स्वरांची जागा ई रू लू आणि ऊची जागा अनुक्रमे जेव्हा य र ल आणि व हे अर्धस्वर घेतात त्या पद्धतीला म्हटलं जात असतं या ठिकाणी यनादेश. म्हणजेच यचा आदेश होणे त्यालाच यनादेश आणि संप्रसारण असं म्हटलं जात असतं. मग आता यनादेश म्हणजे काय, त्यानंतर यनादेशीची व्याख्या काय असणार आहे, यनादेश संधीची व्याख्या काय असणार आणि यनादेश संधीचा नियम काय असणार आहे, यनादेश संधीचे उदाहरणं काय असणार आहे हे आपल्याला समोर बघायचं आहे. आता यनादेश संधी म्हणजे काय हेच बघायचं आहे की यनादेश संधीचा नियम अगोदर आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की यनादेश संधीचा नियम हा कसा तयार होतो ते लक्षात घ्यायचं आहे. इथं नियम इथे दिलेला आहे, हा नियम आपण नंतर वाचून घेऊ. अगोदर हा नियमाचं स्ट्रक्चर तुम्ही समजून घ्या, कारण नियम ॲज इट इज पाठ केल्यापेक्षा जर त्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही लक्षात ठेवलं तर नियम पाठ करणं एकदमच सोपं होतं. म्हणजे पाठ करण्याची गरजच राहत नाही, तो तुमच्या लक्षात राहून जाईल. अर्धस्वराची कॉन्सेप्ट तुम्हाला समजलेली आहे त्यामुळे हा नियम लक्षात ठेवणं इतकं आता गरज जाणार नाही आहे. आता हा इथं लक्षात घ्यायचं आहे, या नियमानुसार ई किंवा ईच्या समोर, त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या ऊ किंवा ऊच्या समोर, मग या ठिकाणी इथं असणारे रू किंवा रूच्या समोर आणि एक असणार या ठिकाणी लू. आता या समोर इथं लक्षात घ्या आणि नंतर असणार या ठिकाणी शेवटी इथं लू. या स्वरांच्या समोर ई किंवा ई, रू ऊ किंवा ऊ, ऱ्हस्व किंवा दीर्घ घ्यायचे येथे आणि रू आणि लूच्या समोर कोणताही विजातीय स्वर आल्यास, म्हणजे याच्या समोर लक्षात घ्यायचं आहे की कोणताही विजातीय स्वर जर आला, विजातीय स्वर आल्यास की या ऐवजी लक्षात घ्यायचं आहे की आता काय होणार आहे की या स्वरांच्या समोर कोणताही विजातीय स्वर जर आला तर हे जे काही स्वर असणार आहेत इथं लक्षात घ्यायचं आहे की ई किंवा ईच्या जागी अनुक्रमे काय येत असतो या ठिकाणी य हे व्यंजन येईल, ऊ किंवा ऊच्या जागी अनुक्रमित व हे व्यंजन येईल, रूच्या जागी या ठिकाणी र हे व्यंजन येईल आणि लूची जागा या ठिकाणी ल हे व्यंजन घेतं. आणि हे जे व्यंजन असतील समोर येणाऱ्या या विजातीय स्वरांमध्ये विजातीय स्वरांसोबत मिसळून जातात. मग यालाच म्हटलं जात असतं या ठिकाणी आता यनादेश संधी असं म्हणतात. म्हणजे हा जो नियम असणार आहे यालाच काय केलं आपण या ठिकाणी स्ट्रक्चरमध्ये कन्वर्ट केलं. ते स्ट्रक्चर तुम्ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, म्हणजे हा नियम तुमचा पाठ करायची तुम्हाला गरजच पडत नाही. आता या ठिकाणी पहा आपल्या नियमात तेच असणार आहे. आपण इथं यनादेश संधीमध्ये काय बघितलं, यनादेश म्हणजे काय आपण पाहिलं की जेव्हा ईची जागा य घेतो, ऊची जागा व घेतो, रूची जागा इथं र घेतो आणि लूची जागा ल घेतो, यालाच काय म्हटलं जात असतं यनादेश असं म्हणतात. म्हणून ही जे संधीचा नियम असणार आहे याला यनादेश संधीचा नियम असं म्हणतात. आता या ठिकाणी काय होईल, कोणत्या या स्वरांच्या पुढे हे महत्त्वाचं इथं लक्षात घ्यायचं की कोणताही विजातीय स्वर आल्यास, कोणताही विजातीय स्वर जर आला तर या ईच्या जागी अनुक्रमे या ठिकाणी य येणार, ऊची जागा अनुक्रमे या ठिकाणी इथं व घेणार, रूची जागा इथं र घेणार आणि लची जागा कोण घेतो या ठिकाणी ल घेतो. आणि हा विजातीय स्वर जो असणार आहे या व्यंजनांमध्ये काय जातो या ठिकाणी मिळून जातो आणि यालाच म्हटलं जात असतं मग या ठिकाणी आता यनादेश संधी, यालाच यनादेश संधी असं म्हटलं जात असतं. आता हे स्ट्रक्चर जर तुम्हाला समजलं असेल तर हा नियम पाठ करायची गरजच नाही. हे समजलं म्हणजे हाच नियम असणार आहे. या स्ट्रक्चरला शाब्दिक भाषेमध्ये खाली मांडलेलं आहे आणि तोच तिथं नियम तयार झालेला आहे. मग इथं नियम पहा काय सांगतो, ई ऊ रू ऱ्हस्व किंवा दीर्घ इथं बघायचं आता या ठिकाणी ई ऊ आणि रू हे ऱ्हस्व किंवा दीर्घ यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास, इथं म्हटलेलंच आहे कोणताही विजातीय स्वर आल्यास, इथं विजातीय स्वर आपण घेतला, यांच्या पुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास
ई ई बद्दल य होतो, इथं बघायचं आहे आपण या ठिकाणी सांगितलं ई ई बद्दल य होणार आणि उ उ बद्दल व होतो, उ उ बद्दल व होणार आणि रू बद्दल र हा वर्ण येऊन त्यात पुढील स्वर जो असतो हा जो स्वर असणार आहे पुढचा स्वर हा यामध्ये काय जातो इथं मिसळून जातो आणि यालाच म्हटलं असतं मग या ठिकाणी आता यनादेश संधी. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला यनादेश संधी म्हणजे काय समजलं असेल. यनादेश संधी समजून घ्यायसाठी तुम्हाला अर्धस्वरांची माहिती असणं गरजेचं आहे. अर्धस्वर म्हणजे काय हे पहिले समजून घ्या. अर्धस्वरांचा उच्चार हा ज्या स्वरांसारखा होतो त्या स्वरांची ओळख करून घ्या. म्हणजे त्यावरनं तुम्हाला दोन कॉन्सेप्ट क्लिअर होतील. एक यनादेश म्हणजे काय आणि संप्रसारण म्हणजे काय. आणि यनादेश जर तुम्हाला समजलं वरती तर मग आता हा जो नियम आहे हा समजून घेणं अत्यंत सोपं होऊन जातं. मग आता या ठिकाणी की या स्वरांच्या समोर जेव्हा विजातीय स्वर येईल तेव्हा या स्वरांची जागा म्हणजे ई उ रू ची जागा अनुक्रमे य व र हे व्यंजन जेव्हा घेतील तेव्हा त्या संधीला म्हटलं जात असतं या ठिकाणी आता यनादेश संधी. म्हणजे आता यनादेश संधी आपण बघितली त्याच्यातला नियमही समजून घेतला. मग याचे उदाहरणं समजून घ्यायचे की या नियमाचा वापर करून उदाहरणं कसे बनतील म्हणजे संधी शब्द कसे तयार होतात ते आपल्याला इथं बघायचं आहे. आता समोर इथं उदाहरण बघा या ठिकाणी. आता इथं उदाहरण असणार आहे पहिल्याच ठिकाणी प्रीती अधिक अर्थ आणि दुसरा शब्द या ठिकाणी अति अधिक आनंद. आणि या शब्दांचा जे वरच्या नियमाचा वापर करूनच या शब्दाला काय करायचं आहे आपल्याला इथं सॉल्व्ह करायचं आहे. मग आता याला जर सॉल्व्ह करायचा असेल वरच्या नियमाचा वापर करून तर इथं बघायचं आहे. आता संधीची व्याख्या आपण बघितली होती. त्यात काय सांगितलं होतं आपण की पहिल्या पदातला शेवटचा वर्ण त्यानंतर दुसऱ्या पदातला पहिला वर्ण दोन्ही वर्ण एकत्र येऊन एक नवीनच वर्ण त्या जागी तयार होतो आणि जो शब्द तयार होतो त्यालाच म्हटलं जात असतं मग संधी. अशी आपण संधीची व्याख्या केली होती. मग इथं तेच असणार आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं की या व्याख्येनुसारच आपण याचा विग्रह करू. आता हे पहिलं पद असणार आहे प्रीती इथं पहिलं पद असणार आणि दुसरं पद कोणतं या ठिकाणी अर्थ हे दुसरं पद आहे. मग आता याच्यामध्ये लक्षात घ्या की पहिल्या पदातला शेवटचा वर्ण घ्यायचा आहे दुसऱ्या पदातला पहिला वर्ण घ्यायचा आहे. मग पहिल्या पदातला शेवटचा वर्ण जर घ्यायचा आहे तर पहिल्या पदाचा विग्रह करणं गरजेचं आहे आणि पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण जो असणार आहे आपल्याला भेटणार आहे या ठिकाणी ती या ठिकाणी आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जो असणार आहे आपल्याला या पहिल्या अक्षरामध्ये भेटणार आहे. मग त्याचाच विग्रह करून घ्यायचा. बाकी शब्द बाकी जे अक्षर असणार आहे जे जसे तसे तिथं ठेवून द्या. आता पहिल्या पदातला शेवटचा वर्ण जिथं भेटेल त्याच अक्षराचा मी विग्रह करून घेतो. म्हणजेच या ठिकाणी मांडणी करताना अशी करून घेऊ आपण प्री अधिक पहिला वर्ण या ठिकाणी पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आपल्याला या ठिकाणी भेटणार म्हणून याचा विग्रह करणं गरजेचं आहे. याचा विग्रह करून घेतो. त अधिक पहिली विलांटी असल्यामुळे इथं रस्वई असणार नंतर अधिक दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला या ठिकाणी अ हा भेटतो आणि हा जो दुसरा पुढचा अक्षर असणार आहे हे जसं तसं मी या ठिकाणी लिहून घेतो. आता याला सॉल्व्ह करताना इथं लक्षात घ्यायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला फक्त याचीच आवश्यकता आहे. या ठिकाणी मी हा भाग वेगळा करून घेतो. आता हा शब्द कसा तयार होतो यानादेश संधीनुसार हे तुम्हाला बघायचं आहे. आता या ठिकाणी पहा या ईच्या समोर कोणता वर्ण आलेला आहे ते पाहायचं. या ठिकाणी अ हा स्वर आलेला आहे आणि ईच्या समोर अ आला. अ हा स्वर काय आता इथं विजातीय स्वर म्हणून आलेला आहे आणि ईच्या समोर जेव्हा आता वरचा यनादेश संधीचा जो नियम होता तोच नियम याच्यावरती आपल्याला अप्लाय करायचा आहे. ईच्या समोर जेव्हा एखादा विजातीय स्वर येतो तेव्हा या ईची जागा अनुक्रमे कोण घेतं या ठिकाणी य हे व्यंजन जे असणार इथं जागा घेईल. ईच्या जागी हा य हे व्यंजन येईल आणि हे य व्यंजन जे असणार आहे समोर येणाऱ्या या अ सोबत काय जात असतं या ठिकाणी मिळून जात असतं आणि अशा पद्धतीने इथं संधीचा नियम आपण अप्लाय केला. म्हणजे यनादेश संधीचा नियमानुसार आपण बघितलं ईच्या समोर अ आला म्हणजेच विजातीय स्वर आला तेव्हा या यनादेश संधीच्या नियमानुसार ईची जागा य हे व्यंजन घेणार आणि ईची जागा इथं य या व्यंजनाला घेतली. मग आता हा जो त असणार आहे पाठीमागचा याला मी अशा पद्धतीने मांडणी करून घेतो. आता या मांडणीनुसार इथं पहा या ठिकाणी त अधिक य अधिक अ आलेला आहे. मग तची म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्यायचे त अधिक त इथं व्यंजन आहे त्यानंतर य पण काय असणार या ठिकाणी व्यंजन आणि हे इथं असणारे स्वर आणि व्यंजन अधिक स्वर जर घेतलं तर जोडाक्षर तयार होत असतं. मग यापासून कोणतं जोडाक्षर तयार होईल यापासून एकच जोडाक्षर तयार होतं या ठिकाणी आता त्य म्हणजेच या ठिकाणी जोडाक्षर कोणतं तयार होतं या ठिकाणी त्य हे जोडाक्षर इथं तयार झालं. आता हे जे अक्षर होते पहिले त्याला जोडून द्या म्हणजे प्री अधिक त्य अधिक काय असणार पाहिजे इथं थ आणि आता जो शब्द तयार होईल या ठिकाणी तो शब्द तयार झाला पाहिजे. या संधीच्या नियमानुसार जो शब्द इथं तयार होईल तो आता या संधीच्या नियमानुसार जो शब्द तयार होणार आहे तो शब्द इथं तयार झाला पाहिजे. आता या ठिकाणी प्रीत्यर्थ
तर अशा पद्धतीनं हा यनादेश संधीचा नियम तयार झालेला आहे. आता यनादेश संधीमध्ये लक्षात घ्यायचं आहे की संधी झालेला अक्षर कोणतं या ठिकाणी ते पाहायचं आहे. तर संधी झालेला अक्षर याच्यामध्ये जे आपण अक्षर तयार केलं कोणतं, हे जे अक्षर असणार हे संधी झालेलं अक्षर असणार आहे. आता संधी झालेल्या अक्षरामध्ये या ठिकाणी पहा तुम्ही इथं य आलेला आहे. इथं म्हणजे जोडाक्षरामध्ये यरलव पैकी एक तरी वर्ण तुम्हाला दिसणार. म्हणजे आता पुढचा प्रश्न असतो हा शब्द कसा बनवायचा हे तर आपल्याला इथं समजलं. हा पहिला प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला या ठिकाणी. आता दुसरा प्रश्न काय असतो या ठिकाणी परत, की दिलेला शब्द हा यनादेश संधीचा आहे का हे ओळखा. आणि यनादेश संधी कशी ओळखावी यासाठी एक ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायची इथं, की यनादेश संधी जर ओळखायची असली तर यनादेश संधीमध्ये संधी झालेलं जे अक्षर असतं, संधी झालेलं जे जोडाक्षर असतं, इथं जनरली जोडाक्षर येत असतं, संधी झालेलं जे जोडाक्षर असणार आहे त्यामधला एक वर्ण जे असतो त्यामध्ये तो य व र ल पैकी एक वर्ण असतो. य व र जर वर्ण जर त्या संधी झालेल्या शब्द अक्षरामधला एक वर्ण जर असेल तर मग ती संधी नेहमी कोणती असते इथं, यनादेश संधी. पुढचं उदाहरण पहा. आता पुढचं उदाहरण असणार या ठिकाणी अति अधिक आनंद. हे उदाहरण आपण सॉल्व्ह केलं होतं. याच्या समोरचं जे उदाहरण असणार आहे हे उदाहरण आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आता अति अधिक आनंद याच्यामध्ये पहिलं पद दिलेलं आहे अति आणि दुसरं पद असणार या ठिकाणी आनंद. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आपल्याला कुठं भेटणार ते पहा. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण आपल्याला या ठिकाणी भेटणार, तिथं ती मध्ये पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटणार. दुसऱ्या पदामधला पहिला वर्ण आपल्याला या ठिकाणी इथं भेटणार आहे. त्यामुळे त्याचा विग्रह करून घ्या. म्हणजे अ अधिक इथं त अधिक काय असला पाहिजे. आता इथं परत पहिली विलांटी असल्यामुळं रस्वई असणार. त्याच्या समोर या ठिकाणी काय आलेला आहे, या ठिकाणी आ आलेला आहे. नंतर समोरचा जो उरलेला जो अक्षर असणार आहे किंवा शब्द असणार आहे तो मी जसं लिहितो, कारण त्याची आपल्याला गरज नाही, आवश्यकता नाही आहे सध्या. मग आता यानुसार आता लक्षात घ्यायचं आहे की इथं लक्षात घ्या की इथं जोडाक्षर इथं तयार होणार आहे आपल्यासाठी. यनादेश संधीचा नियम तुम्हाला इथं अप्लाय करायचा आहे. यनादेश संधीमध्ये पहिल्या पदातला शेवटचा वर्ण भेटला इथं ई, दुसऱ्या पदातला पहिला वर्ण आपल्याला भेटला या ठिकाणी आ. आता यनादेश संधीच्या नियमानुसार जेव्हा ईच्या समोर किंवा ई उ रू ह्या स्वर जे असतील याच्या समोर जेव्हा विजातीय स्वर येतो तेव्हा या ईची जागा अनुक्रमे कोण घेतो, या ठिकाणी य हे व्यंजन घेणार. आणि त्या समोर आलेला हा जो काही स्वर असणार या ठिकाणी विजातीय स्वर त्या य मध्ये मिळून जाणार. म्हणजे आता याची जागा या य न घेतली त्यानंतर हा त जो असणार आहे याच्यामध्ये मिळून जाणार. परत इथं लक्षात घ्यायचं आहे व्यंजन अधिक स्वर तयार झाला. आणि व्यंजन अधिक स्वर जर असेल तर मग याच्याऐवजी एकच जोडाक्षर तयार होत असतं आणि इथं जोडाक्षर तयार होईल या ठिकाणी त्या. तर त्या हे जोडाक्षर इथं तयार झालं. आणि आता जे बाकीचे अक्षर जे होते ते याला जोडून देऊ. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे अ त्या अधिक नंद. म्हणजे आता हा शब्द जर तुम्ही एकत्र जोडला तर इथं अक्षर तयार झाला पाहिजे या ठिकाणी आता अत्यानंद. अशा पद्धतीनं हा शब्द इथं तयार होतो यनादेश संधीचा वापर करून. आता परत जर समजा तुम्हाला विचारलं गेलं या ठिकाणी की यनादेश संधीचा अत्यानंद हा शब्द कोणत्या संधीचा आहे हे जर विचारलं गेलं तर आता इथं लक्षात घ्यायचं आहे परत की संधी झालेलं अक्षर कोणतं आहे, संधी झालेलं जोडाक्षर या ठिकाणी त्या. आणि या जोडाक्षरामध्ये इथं य आलेला आहे. जोडाक्षरामध्ये जेव्हा य र व जोडाक्षरामध्ये संधी झालो इथं आता ही संधी झालेलं जोडाक्षर कोणतं असणार या ठिकाणी त्या. आणि या संधी झालेल्या जोडाक्षरामध्ये इथं य आलेला आहे. आणि य जर याच्यामध्ये असेल तर मग आता ही संधी कोणती असती तर यनादेश संधीचं उदाहरण हे ओळखता येतं. म्हणजे दोन्ही अँगलनं तुम्हाला जमलं पाहिजे. दिलेल्या शब्द जे असतात दोन पदं जे असणार आहेत त्यापासून यनादेश संधीचा वापर करून जो शब्द तयार होतो बरोबर तो शब्द बनवता यायला पाहिजे. आणि दिलेला एखादा शब्द हा यनादेश संधीचा आहे का नाही हे पण तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. मग आता यनादेश संधी कशी ओळखावी हे जर असा जर प्रश्न विचारला गेला तर इथं लक्षात घ्यायचं आहे की यनादेश संधी झालेला शब्द जो असतो किंवा यनादेश संधीचा जो शब्द असतो त्या शब्दामध्ये तयार होणारं जे जोडाक्षर असणार आहे त्या जोडाक्षरामध्ये य र ल व पैकी एखादं व्यंजन असतं तेव्हा ती जी संधी असती ती यनादेश संधीचं उदाहरण आहे असं गृहीत धरल्यात असतं. इथं लक्षात घ्यायचं की हे या ठिकाणी यनादेश संधीचं उदाहरण प्रित्यर्थ अत्यानंद. इथं पहा तुम्ही जोडाक्षर त्य आणि इथं त्या, इथं य आलेलं आहे. म्हणजे दोन्ही उदाहरणं जे असणार आहेत ते आता यनादेश संधीचं आहे हे पण तुम्हाला या ठिकाणी आता सांगता येईल. पुढचा एक्झाम्पल पहा आणखी. आता यनादेश संधीची आणखी दोन उदाहरणं इथं आपल्याला बघायची. तर आणखी दोन उदाहरणं पहा. याच्यामध्ये सु अधिक आगत. आता सु अधिक आगतमध्ये पहिल्या पदातला शेवटचा वर्ण काढण्यासाठी याचा विग्रह करून घ्या. म्हणजे याचा विग्रह जर केला तर स अधिक काय असला पाहिजे या ठिकाणी उ पहिला उकार असल्यामुळं इथं रस्व घेतला.
त्यानंतर दुसऱ्या पदाचाही विग्रह करून घेतो. इथं दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार इथं आ, आणि समोरचं जे अक्षर असणार आहे याचा विग्रह करायची गरज नाही, त्यामुळे जसं तसंच लिहून घ्या. आता इथं यनादेश संधीच्या नियमानुसार बघायचं आहे. यनादेश संधीच्या नियमानुसार या ठिकाणी जोडाक्षर तयार होणार. आता यनादेश संधीच्या नियमानुसार इथं लक्षात घ्यायचं आहे की ऊच्या समोर या ठिकाणी कोणता व्यंजन आलेला आहे, स्वर आलेला आहे. यूच्या समोर इथं स्वर आलेला आहे आ, आणि ऊच्या समोर आ आला म्हणजे या ठिकाणी हा आ विजातीय स्वर आहे. यूच्या समोर जर विजातीय स्वर जर आला तर यनादेश संधीच्या नियमानुसार ऊची जागा कोण घेतो, या ठिकाणी व घेणार. ऊची जागा व घेतो आणि समोरचा हा जो स्वर असणार आहे असा इथं लिहून घ्या. आता ऊची जागा या ठिकाणी व न घेतली, नंतर हा स जो असणार आहे याच्यामध्ये मिळून द्या. आता एक जोडाक्षर तयार होतं इथं परत की व्यंजन अधिक स्वर, म्हणजे स अधिक व अधिक आ याच्यापासून जे जोडाक्षर तयार होईल ते जोडाक्षर इथं तयार होतं. तिथं स्वा ही इथं जोडाक्षर तयार झालं आणि हा समोरचं जे अक्षर होतं या ठिकाणी याच्यामध्ये जोडून द्या. म्हणजेच आता शब्द तयार झाला पाहिजे या ठिकाणी. आता स्वागत म्हणजे याच्यापासून जो संधी झालेला शब्द तयार होतो तो असला पाहिजे इथं स्वागत. आता स्वागत हा शब्द परत यनादेश संधीचा आहे का हे जर ओळखायचं असेल तर इथं हा संधी कोणत्या शब्दात अक्षरात झाली ते पाहायचं आहे. संधी इथं या जोडाक्षरामध्ये झालेली आहे. म्हणजेच या जोडाक्षरामध्ये इथं य व र पैकी जर का एखादा व्यंजन जर दिसत असेल किंवा वर्ण जर दिसत असेल तर मग ही संधी कोणती असते, यनादेश संधी. आणि स्वागतमध्ये स्वा या शब्दामध्ये ऑलरेडी इथं व आलेला आहे आणि हा व इथं असल्यामुळं ही संधी, हे कोणत्या संधीचं उदाहरण असलं पाहिजे तर हे यनादेश संधीचं उदाहरण असलं पाहिजे. आता आणखी एक उदाहरण सॉल्व्ह करून घ्या. या ठिकाणी हे पितृ अधिक आज्ञा हे एक उदाहरण असणार आहे. आता पितृ अधिक आज्ञामध्ये पहिलं पद पितृ, दुसरं पद असणार या ठिकाणी आज्ञा. याचा विग्रह करून घेऊ. याचा विग्रह करून जर घेतला तर याचा विग्रह करताना या ठिकाणी लक्षात घ्या, विग्रह करताना याचा विग्रह करा. पहिल्या पदातला शेवटचा वर्ण बाहेर काढण्यासाठी याचा विग्रह करून घेऊ. याची आवश्यकता नाही आहे पहिल्या अक्षराची, त्यामुळे जसा तसाच ठेवतो. त्यानंतर तचा विग्रह करा. त अधिक काय असला पाहिजे या ठिकाणी रू. त्यानंतर दुसऱ्या पदातला पहिला वर्ण असणार या ठिकाणी आ, आणि ज्ञा या अक्षराचं हे पण जोडाक्षरच असतं, पण त्याचा विग्रह करायची आवश्यकता इथं नाही आहे. आता या ठिकाणी ज्या पदाची आपल्याला आवश्यकता, ज्या पदामध्ये आपल्याला आता या ठिकाणी हा जो भाग होता याचा आपल्याला आवश्यकता आहे, याच्यामध्ये यनादेश संधीचा नियम लागू होणार आहे. इथं काय झालेलं आहे ते पहा पहिले. या ठिकाणी इथं रूच्या समोर आ आलेला आहे म्हणजे विजातीय स्वर आलेला आहे. रूच्या समोर जेव्हा विजातीय स्वर येतो तेव्हा यनादेश संधीच्या नियमानुसार या रूची जागा र हे व्यंजन घेतं आणि रूची जागा इथं र व्यंजन घेऊन आता हा रच्या समोर येणारा विजातीय स्वर आणि पाठीमागे येणारा हा त हे व्यंजन याच्यामध्ये मिळून जाईल. आणि अशा पद्धतीनं त अधिक र अधिक आ हे जर घेतलं आता या ठिकाणी तर याच्याऐवजी या ठिकाणी एक जोडाक्षर तयार होतं आणि ते जोडाक्षर असतं या ठिकाणी त्रा. तर त्रा हे जोडाक्षर इथं तयार होतो. आता इथं त्रा कसा तयार झाला ते लक्षात घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये आपण सांगितलं होतं की त्रचा विग्रह जर केला तर या ठिकाणी त अधिक र अधिक अ जर घेतला तर याचा विग्रह काय होत असतो, याच्याऐवजी काय होत असतो त्र लिहित असतात. त्रचा विग्रह असा असतो. म्हणजे त अधिक र अधिक आ जर आला तर या ठिकाणी काय तयार झाला, या ठिकाणी आता त्रा हा जोडाक्षर. आता हे जोडाक्षरच आहे हे पण लक्षात घ्या, हे जोडाक्षरच असणार आहे. हे जोडाक्षर तयार झालं. आता हे जे दोन शब्द होते हे जो दोन अक्षर असणार आहे इथं जोडून द्या. पी अधिक त्रा अधिक ज्ञा. आणि अशा पद्धतीनं आता शब्द तयार झाला पाहिजे या ठिकाणी पित्राज्ञा. पित्राज्ञा हा शब्द इथं तयार झाला. आता त्रा जो असतो हा जोडाक्षरच आहे, कारण त्याचा विग्रह जर केला तर व्यंजन अधिक स्वर येत असतो, त्यामुळे हे जोडाक्षर असणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण यनादेश संधी म्हणजे काय, संप्रासरण, त्याच्यामध्ये यनादेश काय असतं, संप्रासरण काय असतं, त्याच्यानंतर यनादेश संधीचा नियम समजून घेतला आणि त्यानंतर यनादेश संधीचे शब्द कसे तयार होतील ते बघितलं आणि शेवटी यनादेश संधीचा शब्द हा यनादेश संधीचा आहे का, शब्द हा यनादेश संधीचा आहे का, तर हे कसं ओळखायचं हे पण बघितलं. यनादेश संधी हे महत्त्वाचं आहे, लक्षात घ्यायचं. या ठिकाणी कोणताही शब्द दिलेला शब्द यनादेश संधीचा आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तुम्हाला तर यनादेश संधीमध्ये संधी झालेलं जे अक्षर असतं, जे जोडाक्षर असतं, त्या जोडाक्षरामध्ये य व र पैकी एखादं व्यंजन असलं तर ती संधी जी असती ती नेहमी यनादेश संधी असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जसं की स्वागत या शब्दामध्ये बघा इथं व आलेला आहे, इथंही पाहायचं या ठिकाणी त्रा, या ठिकाणी त्रा हे जोडाक्षर आलेलं आहे आणि या जोडाक्षरामध्ये तचा रचा उच्चार होतो. त्रा म्हणताना इथं रचा उच्चार होतो, म्हणजे इथं र आहे. जरी दिसत नसला तरी या ठिकाणी र हा
असतो या जोडाक्षरामध्ये, त्यामुळे हे जे उदाहरण असणार आहे हे यनादेश संधीचंच उदाहरण आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आता यनादेश संधी होईल. पुढचा टॉपिक या ठिकाणी त्याच्याबद्दल मी माहिती ऑलरेडी तुम्हाला वरती उदाहरण बनवताना सांगितली होती, म्हणजे यनादेश संधी कशी ओळखावी. इथं यनादेश संधी कशी ओळखावी हे तुम्हाला इथं समजून घ्यायचं आहे. आता यनादेश संधी ओळखण्यासाठी ट्रिक्स काय, संधी झालेल्या शब्दामध्ये जोडाक्षरात, संधी झालेल्या शब्दामध्ये जोडाक्षरामध्ये, या जोडाक्षरामध्ये येणारे एक व्यंजन या य र ल व हे जे काही अर्धस्वर असतील यापैकी एक असतं, तेव्हा ती जी संधी असती ती यनादेश संधी असती, एक लक्षात घ्यायचं आहे. ल हे व्यंजन याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला जास्त वेळेस, पण य र आणि व ही व्यंजनं मात्र याच्यामध्ये दिसतात. म्हणजे या ठिकाणी इथं संधी कशी ओळखायची, यनादेश संधी कशी ओळखावी, तर संधी झालेल्या शब्दांमधील जोडाक्षरात जेव्हा एक व्यंजन य र आणि व हे आपल्याला दिसतं त्यावेळेस ती जे उदाहरण असणार आहे ते यनादेश संधीचं उदाहरण आहे हे ओळखता येतं. आता या ठिकाणी पाहून घ्या, अशा पद्धतीचा प्रश्न इथं येऊ शकतो. पुढे दिलेला शब्द यनादेश संधीचा आहे का हे ओळखा. आता हे दोन उदाहरणं दिलेली आहे, समजा हे यनादेश संधीचं उदाहरण आहे किंवा नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर मात्रानंद मध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की त्रा हा शब्द आलेला आहे. आता त्र हे या मात्रानंद या शब्दामध्ये त्रा हे अक्षर आलेलं आहे आणि या अक्षरामध्ये याचा जर विग्रह केला तुम्ही तर त्राचा विग्रह होतो त अधिक र अधिक आ, त्राचा विग्रह केल्यानंतर. म्हणजेच हे जे काही जोडाक्षर तयार झालेलं आहे या जोडाक्षरामध्ये इथं र आलेला आहे. म्हणजेच आता हे उदाहरण जे असलं पाहिजे हे यनादेश संधीचं उदाहरण आहे असं ओळखता येतं. आता तसंच हे बघा, हेत्वाभ्यास हा एक उदाहरण असणार आहे. समजा हा शब्द जो आहे हा कोणत्या संधीच्या प्रकाराचा आहे हे जर तुम्हाला विचारलं गेलं तर हे स्वरसंधीचा असणार, पण स्वरसंधीमधल्या कोणत्या उपप्रकाराचा आहे हे जर विचारलं तरी इथं लक्षात घ्यायचं. आता जोडाक्षर कुठं तयार झालेले ते पहा, त्वा या ठिकाणी हे जे असणार याचं जोडाक्षर तयार झालेलं आहे, म्हणजे संधी इथं झालेली आहे. आणि आता जोडाक्षरामध्ये याचा जर विग्रह केला तुम्ही तर काय असणार आहे, त अधिक व अधिक आ असा विग्रह होतो. म्हणजे व इथं आलेला आहे. जोडाक्षरामध्ये जर य र व हे जर व्यंजन दिसली तर संधी यनादेश संधी असती, तर जोडाक्षरामध्ये एक व्यंजन जे असणार आहे ते व आहे, त्यामुळे हे पण उदाहरण जे असणार आहे हे यनादेश संधीचं उदाहरण असलं पाहिजे. म्हणजे आता अशा पद्धतीने आपण यनादेश संधी काय केली इथं पूर्णपणे शिकून घेतलेली आहे. म्हणजे यनादेश संधी म्हणजे काय, त्यानंतर संप्रासारण काय असतं ते आपण बघितलं, यनादेश संधीची व्याख्या समजून घेतली, त्याचा नियम समजून घेतला, त्यानंतर यनादेश संधीच्या नियमाचा वापर करून शब्द कसे तयार होतील ते बघितले, आणि शेवटी आपण हेही बघून घेतलं या ठिकाणी की दिलेला शब्द हा यनादेश संधीचा आहे किंवा नाही हे कसं ओळखायचं ह्याची ट्रिक्सही तुम्ही या ठिकाणी समजून घेतली. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आज यनादेश संधी ही कंप्लीट केली.